नमस्कार मित्रांनो, मी ओमकार स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ट्रॅव्हल विथ ओमकारमध्ये। तर आज मित्रांनो आपण एक राईड करतोय आणि ॲक्च्युली आज म्हणजे नवीन वर्ष चालू होऊन आज तिसरा दिवस आहे। आज आपण राईडला चाललो आहे आणि ही राईड आपण कुठं करतोय तर ही राईड आपण करतोय स्वामींच्या चरणी म्हणजे अक्कलकोटला जातोय आपण। तर ह्या राईडच्या पाठीमागे जाण्याचं कारण असं की खूप दिवसांचं प्लॅनिंग होतं की राईडला जायचं अक्कलकोटला जायचं, पण ते काय पॉसिबल होत नव्हतं आणि नवीन वर्ष चालू झाले आणि स्वामींचा आशीर्वाद असावा आपल्या पाठीशी म्हणून आपण ही राईड अक्कलकोटला करतोय। तर ह्या राईडमध्ये काय होतं आहे, कसं होतं आहे, आम्ही कसं जातो आहे हे सगळं मी तुम्हाला एक 5 मिनटात कळवतो। आता पॅकिंग चालली आहे आणि मी लगेच निघतो आहे। तर चला भेटूयात डायरेक्ट आपण बाईकवर। फायनली सगळे रेडी झाले आणि आपली बाईक काहीशी लोडेड दिसते, म्हणजे पूर्ण लोडेड दिसते आणि आपण आता तुम्हाला बाईकचा एक लुक दाखवतो आणि निघतोय आता आपण। चला भेटूयात डायरेक्ट रोडवरती। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आणि आता आपण बाईकवर बाहेरच पडतो। आता तेवढ्यात आपलं एक पार्सल आले। तर मित्रांनो फायनली आता आम्ही निघालो आहे आणि रोडला लागलो आहे। आता इथून बऱ्याचशा किलोमीटर आहे आपल्याला, बहुतेक अक्कलकोट इथून असेल 250 ते 300 किलोमीटर। तर आता वाजले 12 वाजत आले, 3 मिनटं कमी आहेत फक्त आणि निघालो आहे मस्तपैकी। आता अक्कलकोटलाच आज जाणार, संध्याकाळी अक्कलकोट बघणार, उद्या सकाळची आरती करणार आणि मस्त घरी येणार। तर मित्रांनो फायनली आता आम्ही हायवेला लागलेलो आहे आणि हायवेवरून आता जाताना पहिला आम्हाला पेट्रोलचं एकदा बघायचं आहे। पेट्रोलचं काम झाल्यानंतर मग आम्ही मोकळे झालो। तर एकदा गाडीमध्ये पेट्रोल भरलं ना टेन्शन गेलं मग आपल्या गाडीचं। गाडीला काही त्रास नाही, एकदाच टाकी आपण फुल करून घेऊयात पेट्रोलने आणि ट्रिप 0 करूयात, म्हणजे आपल्याला पण समजेल की गाडी किती किलोमीटरचं ॲव्हरेज देते आपल्याला। पण इथं मी काउंट करून ठेवतो 8032 ज्यावेळेस होते त्यावेळेस मी निघालो होतो आणि आता इथून पुढचा प्रवास बघूयात कसा होतो। मस्त आपला प्रवास होईल, काही टेन्शन नाही आहे। 12:30 वाजलेत आणि निघूयात आता फायनली। आता हाच हायवे आपल्याला घेऊन जाणार आहे तिकडे। तर 1 वाजली, 1 तास लागला बहुतेक आम्हाला लोणंदमध्ये यायला। इथं थोडंसं ट्रॅफिक लागेल असं मला वाटतं, पण नाही छोटासा रस्ता असल्यामुळे एवढं काय ट्रॅफिकची नाही अडचण यायच्यामुळे। गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। मित्रांनो तिथे एक दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि तिथं आम्ही जर फॅमिली आलो कधी या रोडला इथं नेहमी पाया पडायला सांगतो। तर मग मी देखील तुम्हाला कॅमेरामध्ये ते दाखवलं। फलटणच्या अलीकडे 2-3 किलोमीटरच्या अलीकडे आम्हाला छोटंसं फूड मॉल दिसला, तिरंगा फूड मॉल म्हणून। इथे थोडंसं खातो लाईटली काहीतरी आणि डायरेक्ट निघूयात मग आपण आपल्या डेस्टिनेशनकडे। मोठा पचका झालेला आहे आपला आणि आपण जिथं फूड मॉलमध्ये आलो तिथं पावभाजी सोडलं तर दुसरी कोणतीच गोष्ट नाही आहे खायला। मग आपण फक्त पाणी बॉटल आणि 2 पावभाजी सांगितलेली। हां, तर दुसरी पावभाजी आपले पिलियन रायडर आज कोण आहेत हे तुम्हाला मी आत्ता 2 मिनटात दाखवतो। पावभाजी फक्त येऊ द्या। आपला पिलियन रायडर कोण आहे? योगेश केरकर आहे। तर मित्रांनो हे जे पाठीमागं हॉटेल दिसतंय ना तिरंगा, नॉट रिकमेंडेड, बिलकुल नका येऊ। एक म्हणजे
पावभाजीच होती फक्त इथं आणि ती देखील नाही आवडली, नॉट रिकमेंडेड. आणि आता आपली गाडी काहीशी अशी दिसते पूर्ण लोडेड. योगेश, हॉटेलबद्दल काय सांगशील? एकदम खराब रिव्ह्यू आहे, येऊ नका अजिबात या हॉटेलला. एकतर काहीच भेटलं नाही, प्लस पावभाजी त्यांनी दिली ती अजिबात चांगली नव्हती, अजिबात म्हणजे अजिबात चांगली नव्हती. ट्रिपची सुरुवातच खराब झालेली एक प्रकारे. बघू पुढे गेल्यावर. खाण्याच्या बाबतीत बाबा आमची सुरुवात नाही चांगली झालेली, बाकी सगळं चांगलं आहे, गाडी चांगली चालली आहे, प्रवास चांगला होतोय, सगळं होतंय, पण हॉटेल नॉट रिकमेंडेड. आम्ही पंढरपूर सोडून पुढे आलोय, अक्कलकोटच्या रस्त्यावरचे. आणि आमचे कॅमेरामॅन. तू हे लावलं, चावी कुठे यायची? चावी मित्रांनो, कसा होता हा ड्रोन शॉट? आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. खूप मेहनत घेतलेली ही व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि मला माहिती आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ रेग्युलर नसतात, पण ह्या वर्षी मी संकल्प केलेला आहे की आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येतील. आणि खरंच चॅनलला जर तुम्ही या नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ह्याला शेअर करा. धन्यवाद. तर सुप्रभात मित्रांनो, आत्ता आहे अक्कलकोटमध्ये आणि श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि सकाळच्या 5च्या आरतीला जायचं होतं, पण काही जागच नाही आली. आत्ता वाजले 7:30 आणि आत्ता आंघोळ करून लगेच जायचा प्लॅन चालला आहे. तरी अजून अर्धा तास इथंच जाईल, आंघोळ होईल. बाहेर तर सूर्यदेव महाराज आलेले आहेत, बाहेर सनसेट झालेला आहे, सनराईज झालेला आहे. आणि बघू आता तुम्हाला अक्कलकोटमधलं शीट दाखवतो. जसं काय आता नंबर मिळेल तसं दर्शन होईल. आणि बघू, सकाळच्या आरतीसाठीचा प्लॅन चालला होता. बघू, आज गुरुवार आहे
आज गर्दी असेल. चला मित्रांनो, भेटूया डायरेक्ट अक्कलकोटमध्ये. तर 8 वाजले सकाळच्या आणि आम्ही आत्ता चाललो आहे स्वामींच्या मंदिरावर. लेट झाला, सकाळी 5-6 वाजता जायचं होतं आम्हाला आरतीसाठी. लेट झाला, आता निघालो आहे आणि आंघोळ केल्यासारखं वाटत नसतं तरी आंघोळ केली आहे. आणि योगेश पाठीमागं थांबला आहे. कोल्ड स्टार्टला आपली गाडी लावलेली आहे. थंडी होती रात्री. तर डायरेक्ट भेटू डायरेक्ट स्वामींच्या मंदिरावर. सद्गुरु माऊली श्री सद्गुरु माऊली, सद्गुरु माऊली श्री सद्गुरु माऊली, सद्गुरु माऊली श्री सद्गुरु माऊली, सद्गुरु माऊली श्री सद्गुरु माऊली. स्वामी स्वामी जप आप सो गए मुखातुनी, मी तंगुनी उभी पुढे कर दोन्ही सोडुनी. स्वामी स्वामी जप आप सो गए मुखातुनी, मी. तर अक्कलकोटमध्ये फायनली पोचलो आहे आम्ही. गाडी लावली पार्किंगला. तिथं अलाउड नव्हतं तरी देखील लावलेली आम्ही. आणि बघू डायरेक्ट आता आज जातो दर्शनासाठी. तुझ्या सेवेशी अर्पिला समर्था, तूच माय बाप आता तूच एक करता. जीव हा तुझ्या सेवेशी अर्पिला समर्था, तूच माय बाप आता तूच एक करता. स्वामी स्वामी जप आप सो गए मुखातुनी, मी तंगुनी उभी पुढे कर दोन्ही जोडुनी. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालंय आणि दर्शन झाल्यानंतर इथं आम्ही बसलो. 2 मिनिटं बसून लगेच जाणार आहे. जास्त वेळ काय नाही घेणार. तर भेटू डायरेक्ट बाहेर. तर मंदिरातून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला एक पाठीमागं ब्रेकफास्ट करायला किंवा नाश्ता करायला एक उपहारगृह दिसतं आणि त्यानंतर मग डायरेक्ट दुकानं सुरू होतात परत. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. तर स्वामींची इथलं दर्शन संपलं आहे आणि आता आम्ही निघतोय. परत एकदा रूमवर जाईल आणि बघू घरी जायचा प्लॅन आहे. कसं काय होतं आता नाश्ता करतो आणि निघतो इथून. तुझ्या गोडीची पाकळी झाली आता साखळी, बांधलो गेलो देवाये येऊन तुझ्या रावळी. तुझा ध्यास पदरी हा गुरु मंत्र धरी, मानले तुला गुरु वाळू दीप वाळी. नित्य तुझी गाथा सागे माया बाप आता, तूच ठाई ठाई दिसे सद्गुरुनाथा, तूच ठाई ठाई दिसे सद्गुरु. तर 4 वर्षापूर्वी मित्रांनो जिथं मी नाश्ता करायला आलो होतो हॉटेल गिरीजाला, तसं एक छोटंसं होतं आणि इथं आलो होतो मी नाश्ता करायला. खूप छान डोसा होता. खूप सगळ्या गोष्टी मला आवडल्या होत्या. तर जर कोणी अक्कलकोटमध्ये आला आणि त्याला ब्रेकफास्ट करायचा नाश्ता करायचा तर त्यांनी हॉटेल काय रे 4 पॅलेट्स ना पेटल्स, हॉटेल 4 पेटल्स, पेटल्स का पॅलेट पेटल्स, हॉटेल
4 पेटल्सच्या पुढे या आणि लगेच साईडलाच तुम्हाला दिसेल हॉटेल गिरिजा. तर फायनली पॅकिंग कंप्लीट झालं आहे आणि इथून आता आम्ही बाहेर पडतो आहे. हे चालले त्या थोड्याशा गोष्टी, पण आता इथून आम्ही बाहेर पडतो हॉटेलमधून. आता वाजलेत किती वाजले, 1 मिनटं, आता बरोबर 12 वाजत आहेत. 5 मिनटात बाहेर पडतो आम्ही आणि डायरेक्ट भेटूयात आपण रोडवरती. गोप्रोवर आपण बोलूयात आणि चलो योगेश सर ट्राय करतायत. ओके, करू द्या. स्वामी स्वामी जप आप सो गई मुखातुनी मी तंगुनी उभी पुढे हे कर दोन्ही जोडुनी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही व्हिडिओ मी इथंच संपवतोय. तुम्ही जर सनसेट एन्जॉय केलाच असेल, ड्रोन शॉटही देखील एन्जॉय केला असेल. आता माझ्यासोबत जो पिलियन रायडर होता त्याने बाईक चालवत तो रोडकडे गेला आणि मी चालत येतो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे लोक अक्कलकोटवर 2 व्हीलरवर जायचा प्रयत्न करतील त्यांच्यासाठी एक की रोड खरंच खूप चांगले आहेत. तुम्ही बिंदास प्रयत्न करा, मस्त राईड होईल आणि एन्जॉयबल राईड होईल. तर चला, परत एकदा भेटू आपण पुन्हा अशा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा ट्रॅव्हल विथ ओंकार आणि एन्जॉय करा. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.